नमस्कार. ऋणानुबंधी या मालिकेतला आज 8वा भाग. डॉक्टर काशीनाथ घाणेकर. खरं तर त्याला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असंच बरेचदा संबोधायचं. त्यावरचा सिनेमाचं नावही तेच होतं. अर्थात सिनेमामध्ये खूप तपशिलाच्या चुका होत्या, पण ते चर्चा करायची ही जागा नाही. मला सहज आठवलं म्हणून सांगतो की डॉक्टरांच्या पहिल्या पत्नी डॉक्टर सौ इरावती घाणेकर ह्या भुसावळच्या. त्यांचं माहेरचं आडनाव गोडबोलेच होतं. आमचं नातं नव्हतं काही, परंतु अतिशय प्रसिद्ध अशा त्या गायनाकोलॉजिस्ट होत्या. आणि एकच बाब की त्या दोघांनाही अपत्य झालेलं नव्हतं. अर्थात दोघंही डॉक्टर होते. त्यांनी काही तपासणी केली असेल, पण झालेलं नव्हतं हे खरं. आणि डॉक्टरला तर लहान मुलांची अतिशय आवड होती. असो, तर पुण्याला दर नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आम्ही जावं असं डॉक्टर जागरायचं. आम्ही जायचो. बहुतेक वेळा संध्याकाळी 6ला वगैरे नाटकाचा प्रयोग असला तर आम्ही 5पर्यंत बालगंधर्वात पोचायचो. आणि मग डॉक्टर बाहेर जिथं पार्किंग आहे बालगंधर्व, तिथं बरेचदा असायचा. बरोबर लोकांचा गारडा पडलेला. आणि त्याला एक हाऊसफुलची जी क्रेज होती ती होती. त्यामुळं लोकांनी कौतुक करावं हे सगळं त्याला वाटत असे. आणि गाड्या किती आल्यात बघ रे मोज एकदा, असं वगैरे काय काहीतरी गप्पा चालायच्या. नाटकाला आम्ही बसायचो. पहिला अंक झाला की आम्ही भेटायला गेलं पाहिजे. एकदा आम्ही गेलो नाही, पहिला अंक संपला तरी. तेव्हा तो दुसरा अंक संपला. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खवळ राहतं. का रे कुठं बसलाय तुम्ही, मला माहीत आहे. बी रांकेत 7, 8, 9, 10ला तुम्ही बसलायच वगैरे मला माहीत आहे. मी एका बाजूला नाटक उत्तम करताना सुद्धा त्याचं इतकं बारकाईनं लक्ष असायचं. बुद्धिवान होता. आणि त्यामुळं इतक्या बारकाईने लक्ष मग आम्हाला म्हणायचं तो काय इतक्या वेळ काय करत होता, पुढं फुल्या वगैरे वगैरे. एकदा अशाच भेटीच्या वेळेला आम्ही भेटायला गेलो. आत रंगपटात आतल्या बाजूला खोल्या आहेत बालगंधर्व. तिथं आमच्या गप्पा चालू झाल्या. ती चहा मागवला, आम्हाला चहा दिला. आणि एवढ्यात पणशीकरांचा निरोप आला की डॉक्टरला ताबडतोब बोलवलं आहे. पलीकडच्या खोलीमध्ये जे हे रूम आहे तिथे महत्त्वाच्या एक व्यक्ती आल्यात. एका मोठ्या प्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्टच्या पत्नी आल्या म्हणून. डॉक्टरने दुर्लक्ष केलं निरोप आणणाऱ्याकडे. तेव्हा ठीक आहे, मला त्याला सांगा माझ्याकडे गेस्ट आहेत, मी जरा वेळाने येतो. परत दुसरा निरोप आला. त्या इंडस्ट्रियल पत्नी म्हणजे सौ यमुते किर्लोस्कर होते. आदरणीय व्यक्तिमत्व होतं. तेव्हा म्हणले डॉक्टरला रे जाऊन दे तुम्ही, आम्ही काय परत भेटतोच आपण नेहमी, पण त्या थांबल्यात ते बरं नाही ना. तो म्हटला बरोबर आहे तुमचं, मी भेटायला जाणार आहे, पण त्यांच्यापेक्षा मला तुम्ही मित्रमंडळी महत्त्वाची आहे. आज माझ्या तोंडाला रंग आहे, माझी प्रसिद्धी आहे, नाव आहे, म्हणून त्या मला भेटू इच्छितात. असे अनेक लोक आहेत की जे भेटतील आत्ता मला, पण उद्या जेव्हा माझ्या तोंडाचा रंग उतरेल, मला प्रसिद्धी नसेल, तेव्हा हे लोक मला विचारणार सुद्धा नाहीत. तेव्हा तुम्ही मित्रच मला साथ द्याल असं मला खात्री आहे. म्हणून तुम्हाला सोडून त्यांच्याकडे जावं असं मला वाटत नाही. आम्ही गप्पा आवरत घेतल्या आणि बाहेर पडलो. पण डॉक्टरच्या मनाची ठेवण ही होती. बाहेर नेहमी उग्र वाटेल, कुणाशी बोलेल, पण त्याच्या आंतरिक तो त्याच्या मनामध्ये एक वेगळा जिव्हाळा कायम असायचा. अनेक नाटकं पुण्यात आम्ही पहिल्या प्रयोगाची पाहिली. आणि अतिशय ज्याला म्हणू आपण की हाऊसफुलचा बादशाह असा डॉक्टर होता. म्हणजे गारंबीचा बापू असेल, गुंतदार हृदय असेल. आणि तोपर्यंत त्यांनी रायगड सोडून दिलं होतं. काय म्हणजे 100-1 प्रयोग 100-150 प्रयोग झाले की त्याला कळायचं, मला कळायचं नाही. आम्ही म्हणायचो नाही म्हणणार. आणि विशेषतः वसंत कानेटकरांचं त्यावर खूप प्रेम होतं. त्यामुळे तो हट्टाने लहान मुलांनी हट्ट करत त्यांच्याकडनं नाटकं लिहून घ्यायचा आणि त्याला टेलरमेड रोल नाटकामध्ये असायचा. आपण नाटकं काढून बघा. रायगड असेल, इथे ओळचळा मृत्यू असेल, असून झाली फुले असेल, मला काही सांगायचं असेल, डॉक्टरचे रोल टेलरमेड असत आणि त्याचा तो पुरेपूर फायदा घ्यायचा. तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल की जे अश्रूंची फुले बरोबर लाल्या तो गाजला, त्यात डॉक्टर जवळजवळ 2.5-3 तासाचं नाटक आहे. त्यामध्ये डॉक्टर फक्त 25 मिनटं रंगमंचावरती आहे. तुम्ही अजूनही ते नाटक उपलब्ध असलं तर काढून बघा. पण 25 मिनटात तो
सगळं रंगमंच खाऊन टाकायचा. असाच एकदा मला काही सांगायचं पहिला प्रयोग मी साताऱ्याच्या बाजूने ॲक्च्युली 5वा प्रयोग होता तो. गणपती उत्सवामध्ये साताऱ्याजवळ सातारा रोड इथं वालचंद ग्रुपचं कूपर इंजिनिअरिंग म्हणून मोठी फॅक्टरी आहे. ते जे संचालकापैकी वालचंद ग्रुपच्या विनोद जोशी ते डॉक्टरांचे पणशिकांचे फॅन होते आणि त्यांनी त्या प्रयोग तिथे लावला होता म्हणून आम्ही मुद्दाम बघायला गेलो होतो. खरोखरी डॉक्टरचं अधिराज्य होतं आणि ते स्वतः विनोद शेठ त्याला कोट बीट घालून सजवायला मदत करू दे. तो 5वा प्रयोग बघताना माझ्या लक्षात आलं की डॉक्टरचा बरोबर संयत अभिनय आहे आणि पण थोडेसे साशंक विचारता येत असं उगीच मला वाटलं. मी काय फार तज्ज्ञ नाही आहे पण असं वाटलं. आणि तोच प्रयोग नंतर एक 50-30-40 प्रयोग झाल्यानंतर पुन्हा सातारा मी बघितला. तेव्हा लक्षात आलं की डॉक्टरला आपल्या जागा सापडल्यानंतर तो दिग्दर्शकाच्या तावडीतनं सुटला. आता जरा मोकाट सुटलेला आहे आणि प्लेईंग टू द गॅलरी आपण म्हणतो असं करतं. पण ती तिची स्टाईल होती. आणि पंत मात्र प्रभाकर पंत अतिशय मॅच्युअर्ड झालेले तोवर त्या रोलमध्ये अतिशय हुकमी काम करत असत. त्या मला काही सांगायचं एक सीन आहे, बेडरूम सीन आहे आणखीन त्यातला हा राहुल डॉक्टरचं नाव होतं त्यातलं. तो आणि त्याची पत्नी रेडिओ ऐकता येता काहीतरी बोलत आहेत. तेव्हा ते रेडिओचं संगीत चालू असतं आणि तेव्हा तो बोलत असतो. तर नाही नाटक संपल्यानंतर आम्ही गप्पा घेऊन बसलो. तेव्हा डॉक्टर म्हणला, अरे डॉक्टर काय तुमच्या त्या जो रेकॉर्डिस्टची कमाल आहे ना की तो इतकं सुरेखपणे ते ॲडजस्ट केलेलं आहे. तो डॉक्टर भयंकर उखडलाच. तर तुला काय म्हणलं कळत आहे का? अरे रेकॉर्डिंग ते फिक्स्ड आहे, ते टायमिंग फिक्स्ड आहे. मला त्याबरोबर त्याला सिंक्रोनाइज करून अभिनय करायचा आहे. तेव्हा तू दाद द्यायची तर मला दे. आणि गोष्ट खरी होती. आणि तेव्हा तोपर्यंत जसं डॉक्टरची प्रसिद्धी वाढत होती तसं तसं तो पिऊन काम करतो किंवा नाटकात बंधच काहीतरी विसरून जातो अशी चर्चा सुरू व्हायला लागली. माझ्या आठवणीप्रमाणे हा प्रकार खूप खरं उशिरा घडला. पण ती चर्चा असं आहे कुठल्याही प्रसिद्ध माणसाला त्याची प्रसिद्धी लोकांना सहन होत नाही. प्रत्यक्षामध्ये सुरुवातीच्या काळात जेव्हा मी बघितलं अनेक वर्ष डॉक्टरच्या बरोबर स्वतःचा देव्हार असायचा. त्या देव्हारामध्ये गणपतीची एक मूर्ती आणि दुसरा नटश्रेष्ठ गणपतराव जोशींचा फोटो होता. नाटक सुरू होण्यापूर्वी डॉक्टर स्वतः त्या देव्हारात लोकांची पूजा करायचा. मनोभावे नमस्कार करून मग रंगांच्यावर यायचा. पणशीकरांचा माझा स्नेह जमल्यानंतर सातारच्या एका प्रयोगाच्या वेळेला प्रयोगाच्या आधी नारळ फोडतात पडद्याची पूजा करून. तोही फोडायला तिने मला मुद्दाम सांगितलं होतं. मी फोडला होता. गमतीचा भाग म्हणजे असं की अशा वेळेला तो जो नारळ फोडतो त्याच्यात सगळे लोक पाया पडतात आणि त्यामुळे तो चुकून मान मला पणशीकर वगैरेंचा नमस्कार स्वीकारायचा डॉक्टरचा सुद्धा मिळाला होता. पण ह्या पुण्यातल्या सुद्धा प्रयोगामध्ये डॉक्टरचं वागणं दिलखुलास असायचं. अनेकदा तो लहान मुलांना हट्ट करायचा. नाटक संपल्यानंतर असं असं करूया आपण, इकडं जायचं आहे, अमुक हॉटेलला जाऊया जेवायला. अर्थात आम्ही मित्रच असल्यामुळे त्याची हौस पुरवायचो. पण हट्टी स्वभाव डॉक्टरचा होता आहे खरं. आणि मला असं वाटतं की नाटक काय सिनेमा काय हा एक स्वभाव असतो माणसा. मी त्या रोज वेगळी भूमिका करायची तुम्हाला, आपल्या स्वतःहून वेगळे व्यक्तिमत्व तयार करायचं. त्यामुळे ती माणसं थोडीशी वेगळी वागत असतात असं माझं असं. मी अनेक प्रयोगामध्ये मी हे बघितलं की प्रयोग संपेपर्यंत डॉक्टरांनी कधी दारू प्यायलेली नव्हती. पुढच्या काळात झाले असेल कदाचित. प्रयोग संपल्यानंतर मात्र अनेकदा वेळसुद्धा न घालवत होतो तयारीत असे आणि त्याचे बॅकस्टेज आर्टिस्टवरती सगळ्या प्रेम करणारा कामगारांच्यावरती त्याचा हुकमी कोणतरी मनुष्य जे राजा वगैरे असे कोणतरी असतात तेव्हा त्यांच्यावर खूप प्रेम करायचं, त्यांच्या अडचणीला मदत करायचं आणि ती डॉक्टरची लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यायची. काळजी म्हणजे अगदी नाटकाचा प्रयोग संपला की त्याचे सगळा सरंजाम तयार ठेवायचे. त्या सिनेमात दाखवलं की डॉक्टरला प्रसिद्धीची हौसून तो बाहेर येऊन थांबायचं वगैरे. पण जेव्हा मी बघितले तेव्हा नाटक संपल्यानंतर आपले मित्र असले त्यांच्याबरोबर जायचं असे. सातारला सुद्धा प्रयोग संपल्यानंतर तो एक कानटोपी होती त्याच्याकडे. ती कानटोपी चढवायचा मोठीच्या मोठी, मी ओळखू येऊ नये म्हणून आमच्याबरोबर बाहेर पडायचं. डॉक्टरच्या दुसऱ्याच्या नाटकात जाऊन गोंधळ घातल्याचा एक सीन त्या सिनेमात आहे. ते मात्र खरं आहे. काही वेळा त्याचं भान सुटायचं
सातारला एकदा असा अनुभव आला. मी तेव्हा एक हाऊस आणि खूप दिवसाची इच्छा म्हणून एक सेकंड हँड मर्सिडीज गाडी आणली होती. लेफ्ट हँड ड्राईव्ह होती. आम्ही असंच मोकळा दिवस होता, डॉक्टरला तो आला, तर आम्ही बसलो संध्याकाळी गप्पा मारत. रात्री कुठलं तरी नाटक होतं. तो म्हणला चला नाटकाला जाऊया. तर आम्ही ओळखलं. आता म्हणलं डॉक्टर नाटकाला जायला नको. नाही नाही जाऊया. आणि म्हणलं गाडी मीच चालवतो. डॉक्टरचं ड्रायव्हिंग तर चांगलं होतं, पण ती राईट हँड साईडची गाडी चालवायची होती ना, फियाट वगैरे. ही मर्सिडीज आणि लेफ्ट हँड ड्राईव्ह होती. त्यामुळे तो चालवायला बसला आणि गिअरमध्ये खटाखटा आवाज सुटल्यानंतर मी फुल्याच म्हणलं तू खाली उतर, आता मी गाडी चालवतो. आम्ही नाट्यगृहावर गेलो. डॉक्टरचं तिथेही थोडं गैर वागणं होतं आणि मग त्याला आम्ही कसा तरी गोड बोलून तिथनं बाहेर काढला. पण नाटकात जे दाखवले की डॉक्टर लागूच प्रत्युत्तर वगैरे करतात वगैरे, हे फार अतिरेकी आहे असं मला वाटतं. डॉक्टर स्वभाव होता असा, ही गोष्ट खरी आहे. अनेकदा जसं लहान मूल असतं ना, की आपल्याकडे लक्ष वेधून घेतल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही. ते कधी रडेल, ओरडेल, हातवारे करेल. तर डॉक्टरला कायम आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन असं कायम वाटत असेल. पण डॉक्टरच्या स्वभावाची दुसरी बाजू ही तुम्हाला मी सांगतो. हा दुसरा भाग आहे डॉक्टरवरचा. आणखीन एक भाग होईल असं मला वाटतंय. 70-71च्या सुमारास मी साताऱ्याजवळ एक शेती घेतली. 5-6 एकर, आणि शेती करूया म्हणून प्रयत्न सुरू केला. त्यामध्ये पहिल्या वर्षी आमच्याकडं लागणीचं भात करायचे. तर उत्तम बासमती बियाणं आणलं आणि उत्तम लागणीचं भात केलं. खूप मेहनत केली आणि तांदूळ तयार झाल्यानंतर अतिशय सुंदर असं त्याचं तांदूळ आले बासमतीचे. सुरेख वास, सुरेख चव. मग मी मुद्दाम, आमचा एक मित्र मुंबईला चालला होता, त्याबरोबर एक 3 किलो तांदूळ पॅक केले आणि डॉक्टरच्या घरी पाठवले. त्या तो वरीला होर्गन हाऊसमध्ये राहायचा. पाठवून दिले. डॉक्टरचा फोन आला, फर्स्ट क्लास भात झाला आहे. कारण कोकणी माणसाला भात म्हणजे अतिशय प्यारा. पुढच्या वेळेला जेव्हा डॉक्टर सातारला आला तेव्हा तो म्हणला, अरे तुझे तांदूळ फर्स्ट क्लास होते, आणखीन आहेत का? म्हणलं नाही, संपले आता, ते थोडेच तांदूळ होते पुढच्या वेळेला. मग म्हणला शेत बघूया, जाऊया. संध्याकाळी नाटक होतं, सकाळची वेळ रिकामा होतं. म्हणलं मग शेतावर जेवणी करायला सांग. म्हणलं सांगतो, तिथं आमचं काम करणारा माणूस, ते कुटुंबच आहे, आणि थोडं आपण इकडनं जाता सुपनेकडनं डबा घेऊन जाऊ. मग आम्ही सुपनेकडनं डबा घेतला आणि शेतावर गेलो. मग तिने बघितलं सगळं. मग म्हणला, तू याची पूजा काय केलीस का? शेताची पूजा करायची असते म्हणलं. म्हणलं नाही बाबा, मला काय माहीत नाही, मी काय पूजा वगैरे केलं. मूर्ख आहेस का म्हणले, तुला काय अक्कल आहे का? तुला आत्ता पूजा करायला पाहिजे. आता काय, आता हट्टच त्याचा तो. म्हणजे ठीक आहे, पूजा म्हणजे काय करायचं? तो म्हणला, भात आहे का? म्हणलं भात नाही, पण टाकता येईल. दूध आहे का? म्हणलं दूध आहे, आमच्याकडे गाई म्हशी होत्या तेव्हा, एक म्हैस. मग आमच्या त्या शेतावरच्या माणसं म्हणलं, जरा भात टाक. मग त्यांनी बारका असं एक एवढं भांडभर भात तयार केला. मला दूध घ्या. मग ते तारदार आंब्या दूध आणलं. त्या पातेल्यात तो भात दुधात कालवला. मला म्हणला, आता एक काम कर, तुझी शिव कुठे, शेताची हद्द कशी आहे मला दाखव. तिने पायाला चपला काढल्या. साधारणपणे सकाळी 11-11:30ची वेळ होती. म्हणजे डॉक्टर काय करतोय? तुला शिकवतो म्हणले पूजा कशी करायची का. आणि चपला काढून त्या आमच्या शेताच्या संपूर्ण शिवभर तो असा हातात ते भाताचं कालवलेलं भात, आणि ते असं टाकत चालत. आणि मी थांबलो होतो. तू काय करतोय म्हणला. तांब्यात पाणी घे आणि माझ्या मागवा पाणी शिंपडत यायचं आणि चपला काढ पाहिल्या. लिटरली माझं, कारण 6-1 एकराची तरी शेती आहे ती. त्या शेताच्या संपूर्ण बांधाला, पूर्ण सरकमफरन्स सर्व शिव, म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तर एक अर्धा-1 किलोमीटर तरी सहज, जास्तच असेल कदाचित. तो पुढं भात तो टाकायचा 4 शीतं, मागं मी पाणी घालायचं. असं आम्ही संबंध त्या शेताची पूजा केली. असा दिग्गज कलाकार अशा इतक्या प्रेमानं आपल्या मित्राकरता अनवाणी उन्हात त्या शेताची पूजा करेल, ही जर कुणाला सांगितलं तर लोक विश्वास ठेवणार नाही. आणि त्यातही परत डॉक्टर घाणेकरसारखा मनुष्य, ज्याचा दरारा किंवा काही भीतीच असायची लोकांच्या मनात, पण तो तसा वागला. ही गोष्ट खरी. त्याला साक्षीदार असलेला आपण निगडीकर आज नाही आहेत, पण माझ्या तो शेतावर काम करणारा माणूस आजसुद्धा आहे, आणि तो हिची साक्ष देईल. अशा या डॉक्टरच्या आणखीन 2-3 किस्से आहेत, 2-3 आठवणी आहेत. त्या
पुढच्या भागात मी सांगेन. आज आपण ऋणांबंदीतला 8वा भाग आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमधला 2रा भाग इथेच थांबूया. उद्या पुन्हा डॉक्टरांच्या आठवणींच्या पटातल्या आणखीन काही आठवणी परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.